नमस्कार. मी माणिक मुंडे. दोन नेते आहेत महाराष्ट्रातले. दोघांचा पक्ष एक आहे. दोघांची पार्श्वभूमी तशी म्हटली तर सारखी आहे. दोघांचा राईजही तसा म्हटला तर सारखा आहे. दोघांवर जे गुन्हे आहेत, ज्या केसेस आता सुरू आहेत त्याही सारख्या आहेत आणि दोघांवरचा जो गुन्हा आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा, तोही सारखा आहे आणि तो आहे अंडरवर्ल्ड कनेक्शनचा. म्हणजे अ, प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक हे ते दोन नेते आहेत आणि दोघांचाही संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा, अंडरवर्ल्डच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, तिथल्या डॉनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, या दोन्ही नेत्यांनी खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस आत्ता ईडीची सुरू आहे. त्याच्यामार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. पण ह्या दोन्ही नेत्यांसोबत होत असलेला न्याय मात्र पूर्णपणे वेगळा आहे. उदाहरणार्थ, नवाब मलिक यांनी कुर्ल्याची एक प्रॉपर्टी हसीना पारकरला पैसे देऊन विकत घेतली. ही हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण आहे. दुसरी, इक्बाल मिर्ची हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. तो सगळ्यात त्यातला क्लोज म्होरक्यांपैकी एक आहे. असं असतानासुद्धा त्याच्याकडनं प्रफुल्ल पटेल यांनी वरळी सीफेस, जी मुंबईतली सगळ्यात पॉश प्रॉपर्टी बनली जाते, ज्याची किंमत काही कोटींमध्ये आहे, ती प्रॉपर्टी प्रफुल्ल पटेल यांनी विकत घेतली आणि त्या इक्बाल मिर्चीला पैसे दिले गेले. ही मनी लॉन्ड्रिंगची केस समोर आली. तरीसुद्धा एकाला मात्र देशद्रोही म्हटलं जातं आणि दुसरा मात्र राजकीयदृष्ट्या स्थिर होताना दिसतोय. उलट त्याच्यावरच्या केसेस मागे जातील की काय, आत्ता अशी सध्याची स्थिती आहे. एक जण म्हणजे उदाहरणार्थ नवाब मलिक हे देशद्रोही आहेत आणि त्यांना महायुतीमध्ये घ्यायला देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी त्याचा स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे. आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी दुसरा नेता म्हणजेच प्रफुल्ल पटेल हे फडणवीसांच्या दारी जाताना दिसत आहेत आणि ते निगोशिएशन्स करताना दिसत आहेत. म्हणजे दोघांचा गुन्हा सारखा आहे, दोघांवरची केस सारखी आहे. दोघांवर जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि असं असतानासुद्धा दोन्ही नेत्यांच्या संदर्भातला जो न्याय होताना दिसतोय तो मात्र कम्प्लिटली वेगळा आहे. अर्थातच नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी जोडणं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं आणि त्यांना देशद्रोही साबित करणं किंवा तशी प्रतिमा त्यांची उभी करणं, याच्यामध्ये हे सोपं आहे. कदाचित ते मुसलमान असल्याचा हा त्यांना तोटा होतोय का, अशी चर्चासुद्धा आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण दोन्ही नेते असे आहेत की ज्यांनी नॉन मराठी त्यांची आयडेंटिटी राहिलेली, त्यांची ओळख कधीही मराठमोळे नेते अशी राहिलेली नाही आणि अशी होणार नाही याची काळजी दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी घेतल्याचं दिसतंय. उदाहरणार्थ, प्रफुल्ल पटेल हे तसे त्यांचं पूर्णपणे गुजराती कनेक्शन आहे. ते बिझनेस म्हणूनच जास्तीत जास्त वेळेस ओळखले जातात. प्रफुल्ल पटेल हे 2 ते 3 वेळेस लोकसभेला निवडून आले, कायम राज्यसभेवर राहिले. त्याच्यानंतर नाना पटोलेंनी त्यांचा पराभव केल्याच्यानंतर हे एवढं सगळं होऊनसुद्धा ते केंद्रामध्ये 2 ते 3 वेळेस मंत्री झाले. स्वतंत्र प्रभार त्यांनी सांभाळला. सिव्हिल एव्हिएशनसारखं खातंही त्यांनी सांभाळलं. एवढं सगळं होत असतानासुद्धा त्यांचा जो बिडीचा उद्योग आहे, जो काही हजार कोटीचा आहे, देशातले जे बिडी उद्योगपती आहेत, त्यातल्या टॉपच्या उद्योगपतींपैकी प्रफुल्ल पटेल एक मानले जातात. तुम्ही याची कल्पना करू शकता की प्रफुल्ल पटेल जवळपास म्हणजे 33व्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार झाले. ते गोंदिया भंडाऱ्याचे म्युन्सिपाल्टीचे तिथले नगराध्यक्षसुद्धा झाले. तिथून त्यांची कारकीर्द सुरू होऊन ते केंद्रात मंत्री झाले. एवढं असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांची कधीही राजकीय नेता अशी ओळख राहिलेली नाही, कारण त्यांना मास बेस लीडर कधीच मानलं गेलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी कधीही मराठीचा मुद्दा, सीमावर्ती कारवार, कोल्हापूर, बेळगाव असा जो सीमावर्ती भागाचा मुद्दा कर्नाटकसोबतचा आहे, त्याच्यावर कधी फार त्यांनी रान उठवल्याचं केंद्रामध्ये कधी ऐकलेलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल कधी संसदेमध्ये म्हणा, लोकसभेमध्ये म्हणा, कधी राज्यसभेमध्ये म्हणा, काही फार कधी मुद्दा उठवल्याचं तुम्ही ऐकवत नाहीत. म्हणजे किंवा मराठीचा अभिजातचा मुद्दा, म्हणजे जे टिपिकल मराठी आयडेंटिटीशी संबंधित असलेले मुद्दे त्यांनी कधीही केंद्रातल्या कुठल्या सभागृहामध्ये मांडल्याचं ऐकवत नाही. त्याच्यामुळंच प्रफुल्ल पटेल यांची जी भूमिका आहे किंवा त्यांची जी आयडेंटिटी आहे ती मराठमोळ्या नेत्याची न राहता ती एका बिझनेसमॅनची आहे. त्याच्यातही निगोशिएशन करणारा, लॉबिंग करणारा नेता, जे दिल्लीमध्ये ज्याची खूप गरज असते. प्रत्येक पक्षाचे लॉबिंग करणारे इथं काही नेते असतात, काही माणसं असतात, ते लॉबिंग करत राहतात. त्यातल्या त्यात प्रफुल्ल पटेल यांनी जी भूमिका पार पाडली, म्हणजे उदाहरणार्थ अमरसिंग सारखे नेते होते की जे लॉबिंग करत होते. आत्ताही इथं बरेच त्या पक्षामध्ये कुणी ना कुणी एक नेता आहे की जो लॉबिंग करण्याचं काम करतो. उदाहरणार्थ तुम्ही आता प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव घेऊ शकता. केंद्रामध्ये त्यांना खासदारकी बहाल केली गेली का, तर इतर पक्षांशी त्यांनी स्वतःचे, आपल्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे संबंध ठेवावेत, तसे ते प्रस्थापित करावेत, कधी गरज पडली तर केंद्राशी बोलावं, अशा स्वरूपाचा त्यांचा रोल राहिलेला आहे. पण प्रफुल्ल पटेल यांचा रोल मात्र कायम
थ्रूआउट त्यांनी तो रोल घेतलेला दिसतो की ते लॉबिंग करत राहिलेत आणि कधी शरद पवारांसाठी त्यांनी लॉबिंग केलं, कधी आत्ता ते अजित पवारांसाठी करताना दिसत आहेत. एवढंच काय, प्रफुल्ल पटेल, हे प्रफुल्ल पटेल तेच आहेत की ज्यांनी ज्यावेळेस त्यांच्यावर इक्बाल मिर्चीच्या प्रकरणामध्ये केस झाली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांची चौकशी सुरू झाली, त्यावेळेस ते शरद पवारांकडे गेले. त्यांना ह्या केसमधनं ज्यावेळेस त्यांची सुटका होत नाही आहे, शरद पवारांचे संबंध वापरूनही ईडीचा शिकंजा त्यांच्या भोवती जो जमा झालेला आहे तो सुटत नाही असं वाटल्याच्या नंतरच त्यांनी अजित पवार गटाच्या सोबत जाण्याचं निश्चित केलं. फक्त निश्चितच केलं असं नाही, तर अजित पवार गटाला दिल्लीमध्ये ज्या कुठल्या गोष्टींची गरज आहे, जी गोष्ट ते शरद पवारांसाठी करत होते, ती प्रत्येक गोष्ट प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसाठी करताना दिसले. उदाहरणार्थ प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांची भेट होण्यापासून सुनील तटकरेंना अध्यक्ष करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फक्त प्रफुल्ल पटेलनी केलेल्या दिसतात. इव्हन आता कालचं जे नवाब मलिकांचं जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र अजित पवारांना लिहिलं, त्या पत्रामध्ये सत्ता सोडायची तयारीसुद्धा फडणवीसांनी केली. त्याच्यातसुद्धा जे मध्यस्थी आता होताना दिसतं, जे मध्यस्थी कोणी करताना दिसतंय, त्या माणसाचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत जे काल फडणवीसांच्या भेटीला गेले. त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्यासमोर पार्टीची मांडण्याचा प्रयत्न केला. हा पार्ट वेगळा आहे आत्ताच्या घडीला की फडणवीसांच्या पत्राला आजच्या घडीला केराची टोपली दाखवल्याचं दिसतं आहे. म्हणजे त्याला अजित पवार गटानं आणि खुद्द अजित पवार यांनी शून्य किंमत दिल्याचं दिसतं आहे. हे उघड दिसायला लागलेलं आहे. अजित पवार यांनी कदाचित एक दुसरं पत्र लिहिणं, त्याला प्रतिसाद देणं फडणवीसांना अपेक्षित असावं किंवा त्यांच्या भारतीय जनता पार्टीला ते अपेक्षित असावं, जे अजित पवार किंवा त्यांच्या गटानं साफपणे नाकारल्याचं दिसतं आहे. एवढंच काय, अजित पवारांना पत्रकारांनी गाठलं तर त्यांनी हे सगळं प्रकरण उडवून लावलं. ते वैतागलेले दिसले आणि दिलीप वळसे पाटलांसारखे नेते हे उघडपणे सांगायला लागलेले आहेत की पत्र सार्वजनिक करणं हे गरजेचं नव्हतं. ते करण्यामध्ये भाजपनं चूक केली. अमोल मिटकरींनी त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे. हे सगळं होत असतानासुद्धा नवाब मलिकांच्या प्रकरणावरनं हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत की जे प्रफुल्ल पटेल आता परत एकदा निगोशिएशन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर हे जेव्हा प्रकरण सगळं पत्राचं सुरू होतं, तुम्ही जाऊन पाहू शकता प्रफुल्ल पटेल यांच्या ट्विटर हँडलवर. याच दरम्यानमध्ये ते अमित शहा सुनील तटकरे सोबत आहेत त्या फोटोमध्ये. त्यांनी अमित शहांची भेट घेतल्याचं दिसतं आहे. अमित शहांशी त्यांचे वेळोवेळी गेल्या कित्येक महिन्यामध्ये, जवळपास महिन्यामध्ये 1-2 त्यांच्या भेटी झाल्याचं उघड होतं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रफुल्ल पटेल हा अजित पवार गटाचा आत्ता सध्याचा तरी दिल्लीतला माणूस आहे. त्यांच्याकडचं कामच एवढं आहे की त्यांनी लॉबिंग करायचं आहे आणि जे काही पक्षाला हवं आहे, जे काही पार्टीला हवं आहे ते समोर निश्चित करायचं आहे. इव्हन अजित पवार आणि भाजपचा गट त्यातल्या त्यातही फडणवीसांना वगळून डायरेक्ट थेट दिल्लीतल्या भारतीय नेत्यांशी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी, दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करण्याचं, त्यांच्यासोबत निगोशिएशन्स करण्याचं, अजित पवार गटाला किंवा खुद्द प्रफुल्ल पटेलांना काय हवं आहे, काय नको आहे, हे सगळे पाडण्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांच्यावरच आहे आणि ते आजच्या घडीला व्यवस्थित पार पाडताना दिसत आहे. त्याच्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांना वेगळा न्याय का दिला जातो आहे, त्याचं कारण ते जे घेत असलेला जो रोल आहे त्या रोलमध्ये आहे. पण या सगळ्यांच्या मुळाशी तुम्हाला हाही प्रश्न पडला असू शकतो की शरद पवारांनी इतकी वर्षे, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणतात की शरद पवार हे आमचे गुरु आहेत, ते ऋषितुल्य आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही त्यांचा मान राखतो वगैरे. आणि असं असतानासुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची साथ सोडली. म्हणजे शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल किंवा त्यांचं कुटुंब, त्यांचं राजकीय करिअर घडवण्याचा सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. प्रफुल्ल पटेल यांचे वडील जे आहेत मनोहरभाई, ते काँग्रेसचे नेते होते, ते यशवंतरावांशीही कनेक्टेड होते आणि त्याच दरम्यानमध्ये शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आलेले होते. प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांचं निधन, म्हणजे प्रफुल्ल पटेल फक्त 13 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर जी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली, त्याला एक कारण शरद पवार होते आणि आहेत. आणि असं असतानासुद्धा ते शरद पवार यांना सोडून देऊन ते अजित पवार गटासोबत का गेले, याचं जे आश्चर्य सगळ्यांना वाटतं, त्याचं मूळचं कारण प्रफुल्ल पटेल यांच्यावरची जी केस आहे, मनी लॉन्ड्रिंगची केस, अंडरवर्ल्डशी कनेक्ट असतानाची केस,
किंवा त्यांनी इक्बाल मिर्चीकडनं खरेदी केलेली प्रॉपर्टी आणि त्याच्यातनं त्यांची ईडीकडनं झालेली चौकशी याच्यातून ज्यावेळेस शरद पवार आपली सुटका करू शकत नाहीत याचा अंदाज प्रफुल्ल पटेल यांना ज्यावेळेस आला त्याच वेळेस त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्यासोबत आले. याच्या आधी असं काही घडलेलं नव्हतं का? तर असं बिलकुल नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर अजित पवार यांचे एकदा नाही तर 2 ते 3 वेळेस आत्तापर्यंत बंड झालेले आहेत आणि मला वाटतं दुसरं बंड पहिलं बंड ज्यावेळेस झालेलं होतं त्यावेळेस ते बऱ्यापैकी सिरियस होतं. त्यावेळेस अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडतील, आता ते फुटतील, स्वतःसोबत काही आमदार खासदार त्यांच्यासोबत राहतील आणि शरद पवार यांचं आता राजकारण संपलेलं आहे अशी चर्चा ज्यावेळेस सुरू झालेली होती त्यावेळेस मुंबईमध्ये जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीच्या वेळेस ती बैठक जिथं पार पडली होती ते प्रफुल्ल पटेलांचं घर होतं आणि तिथंच अजित पवारांचं बंड त्यावेळेस मोडीत काढलेलं होतं. मग अजित पवारांच्या सोबत त्यावेळेस प्रफुल्ल पटेल का गेले नसतील? का? तर त्यावेळेस मनी लॉन्ड्रिंगची केस त्यांच्यावर नव्हती आणि त्यावेळेस शरद पवारांना सोडून जाणं हे प्रफुल्ल पटेलांना शक्य नव्हतं कारण शरद पवार तसे सत्तेत होते, तशी त्यांची ताकद होती. त्याच्यामुळं आत्ता अजित पवारांसोबत तुम्हाला प्रफुल्ल पटेल दिसत आहेत त्याचं कारण एकमेव आहे आणि ते आहे त्यांचं इक्बाल मिर्चीचं प्रकरण. बरं, प्रफुल्ल पटेल हे फक्त राष्ट्रवादीसाठीच करतात का? असं नाही आहे. मला वाटतं त्यांनीच 2 दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं 2004चं जे प्रकरण आहे तेही खतरनाक आहे. म्हणजे राजकारण, दिल्लीतलं राजकारण कुठल्या लेवलचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हा माणूस काय काय रोल प्ले करत राहतो याचा तुम्हाला अंदाज येईल. 2004ला मला वाटतं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे 2004ला भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होणार होती. त्याच्यासाठीची जी प्रमुख बैठक पार पडली ती प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतल्या घरी पडली होती आणि ह्या बैठकीला प्रमोद महाजन त्यावेळेस लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे तिघेही जण होते आणि ह्या सगळ्यांचं ठरलं होतं, निश्चित झालेलं होतं की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येणार. पण त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेही त्यावेळेस होते. गोपीनाथ मुंडेंचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता पण ते खुश होते असं प्रफुल्ल पटेल यांचा दावा आहे. पण प्रमोद महाजन यांनी त्याच्यामध्ये खोडा घातला आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना ही बातमी लीक केली, ही माहिती लीक केली. त्याच्यात बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातली होऊ घातलेली युती कशी संपली हे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. याच्यात लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे ती हीच आहे की पार्टी भारतीय जनता पार्टी आणि प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं असो बैठक ही प्रफुल्ल पटेलांच्या घरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधलं अजित पवारांचं आणि शरद पवारांचं यांच्यातला जो काही विरोध आहे, जे काही बंड होता अजित पवारांचं ते जे मोडीत काढलं गेलं ते मोडीत काढण्याचं बंड ते जे प्रकरण आहे, ती जी घटना आहे, तो क्षण, ती बैठक ही प्रफुल्ल पटेलांच्या घरी झाली. आत्ता कालसुद्धा मी जसं म्हणालो तसं की हे जे प्रकरण आहे नवाब मलिकांचं प्रकरण शांत करण्याचा जबाबदारी किंवा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये परत एकदा हे विसंवाद होणार नाही, हे सगळ्या प्रकरणामध्ये सत्ता जाणार नाही, याच्यासाठी जे खटाटोप केली जाते त्याच्या सगळ्या मूळ प्रकरणाशी, त्या सगळ्या प्रयत्नांशी एकच माणूस आहे, त्या माणसाचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. याचाच अंदाज असा आहे की तुम्हाला याची गोष्ट लक्षात आली असेल की प्रफुल्ल पटेल तर सगळ्या ह्याच्यातनं तरुण कसे जातात, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सर्वाईव्ह कसे होतात आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी बहरत जाते आणि का प्रफुल्ल पटेल यांना एक वेगळा न्याय दिला जातो आहे आणि नवाब मलिक यांना वेगळा न्याय का दिला जातो आहे, तर त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची असलेली उपयोगिता ही कनेक्शन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत जे भारतीय फुटबॉल फेडरेशनचे पण ते अध्यक्ष राहिले. त्याच्यानंतर ते फिफा, जगभरातला सगळ्यात प्रचंड मोठा श्रीमंत फुटबॉलची संघटना त्याच्यावरही गेले. त्याच्यानंतर भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या ते काही वर्ष अध्यक्षपदी होते. त्याच्यातून ते कायम त्याच्यावर राहण्यासाठी प्रयत्न करतात असा त्यांच्यावर आरोप झाला आणि फिफानं नारळ देण्याचं ठरवलं कुणाला, प्रफुल्ल पटेलांना. आणि शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टानं प्रफुल्ल पटेलांना पदावरून हटवलं. असं असतानासुद्धा त्याच्यानंतर ते IPLमध्ये आले. तुम्हाला लक्षात आलं असेल प्रफुल्ल पटेल यांचे MS धोनी हा प्रफुल्ल पटेल यांचा जावई होणार इथपर्यंत चर्चा मधल्या काळामध्ये तुम्ही त्या ऐकत असाल, त्यावेळेस त्या रंगलेल्या होत्या. त्याचं कारण प्रफुल्ल पटेल हे नेते कवी आणि बिझनेसमन जास्त हा रोल ते प्ले करत आलेत. तो बिझनेसमन जो पॉलिटिकल पार्टीजना होस्ट करत राहतो, पॉलिटिकल पार्टीजमध्ये वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र आणून आर्थिक हितसंबंध हे सगळ्यात जास्त टॉपला कसे राहतील याची काळजी घेत असतो. अशा रोलमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी कायम दिल्लीमध्ये स्वतःचा रोल प्ले केलेला आहे आणि त्या एका रोलमुळं, त्यांच्या त्या एका उपयोगितेमुळं
प्रफुल्ल पटेल त्यांच्यावर केवढाही गंभीर गुन्हा असेल आता अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा, इक्बाल मिर्चीकडनं प्रॉपर्टी खरेदी केल्याचा, तरीसुद्धा ते तरुण जाताना दिसत आहेत. आणि बिचारे नवाब मलिक ते मात्र देशद्रोहाच्या आरोपाखाली सभागृहात कुठं बसावं याची त्यांच्या विरोधामध्ये सगळ्या घटना जाताना दिसत आहेत. पण अर्थातच दिसतंय असं की भाजपनं अजित पवारांचा पिच्छा सोडण्याचा किंवा जे भाजपच्या मानगुटीवर किंवा त्यांची उपयोगिता जी भाजपला अशी वाटत होती अजित पवारांची, ती आता राहिलेली नाही असं दिसतंय. कदाचित त्याच एका गोष्टीमुळे अजित पवारांना बाजूला करून स्वतः मोकळं होण्याचा प्रयत्न भाजपा करत तर नाही ना, असा संशय यावा आणि त्याच्यासाठी नवाब मलिक यांचं प्रकरण वापरलं तर जात नाही आहे ना, याची साशंकता जास्त येते. पण तरीसुद्धा माझ्या दृष्टीनं सध्या तरी गेल्या 24 तासामध्ये, गेल्या 48 तासामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हा भाजपला पुरून उरताना दिसतोय. फडणवीसांचं जे काही राजकारण आहे त्याला चित करताना हा गट दिसतोय. कारण त्यांनी हेही दाखवून दिलं आहे की त्यांनी जसं शिंदे गटाला गृहीत धरलेलं होतं आणि म्हणजे पाठीचा कणा नसलेला शिंदे गट त्यांनी स्वतःचं अस्तित्वच स्वतःच कमी करून घेतलेलं आहे शिंदे गटानं. हे दिसतंय उघडपणे. कारण आत्तापर्यंत शिंदे गटानं सिरियसली एकही गोष्ट भाजपच्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी विरोध केलेला नाही. आणि यावेळेस मात्र ज्यावेळेस ते पाठीमागं जाहिरातीचं प्रकरण झालेलं होतं, त्या जाहिरातीच्या प्रकरणामध्ये सुद्धा शिंदेंना माघार घ्यावी लागलेली होता. श्रीकांत शिंदेंना त्याच्यावर बऱ्यापैकी पार्टीनं त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली होती. त्यात ते 2 पाऊल मागं आले. यावेळेस मात्र कदाचित भाजपला हे दिसून आलं असेल की आपण जसं शिवसेनेला गृहीत धरू शकतो एकनाथ शिंदेंच्या, तसं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गृहीत धरू शकत नाही. आणि ही गोष्ट खरीच आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटामध्ये नेते कमी, आमदार कमी आणि बिझनेसमन प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या बिझनेसमनची संख्या जास्त आहे. बिझनेसमन मी असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस आर्थिक हितसंबंध जपणारे आणि ती प्रायोरिटी टॉपवर असणारे सगळ्या साखर कारखानदार, दिलीप वळसे पाटलांपासून, अजित पवारांपासून, छगन भुजबळांपासून, ह्या सगळ्यांचा त्याच्यात उल्लेख होतो. का तर त्यांचे बिझनेस जे आहेत ते सगळ्यात हायेस्ट त्याची प्रायोरिटीला आहेत. त्याच्यामुळेच हे प्रकरण इतक्यात थांबणार नाही. पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रफुल्ल पटेल का ह्या सगळ्या गटांसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येक वेळेस राजकीयदृष्ट्या ते सर्वाईव्ह कसे होत राहतात. तुम्हाला जर काही एखादी माहिती असेल, अँगल असेल जो तुम्हाला शेअर करायचं वाटत असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुम्ही असहमतही असू शकता माझ्या एखाद्या अँगलशी आणि त्या कमेंटचं स्वागत असेल. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ते करायला मात्र नक्की विसरू नका.